नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी आता आली वरळी या परिसरामध्ये। नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आजही जर का लहान मुलांना आपण विचारलं की त्यांना गोड आवडते की तिखट, तर 80% मुलांचं उत्तर हे गोड असतं। तर तात्पर्य असं की आजच्या भागात आम्ही तुमच्यासाठी अशीच एक हेल्दी आणि गोड रेसिपी घेऊन आले आहोत। तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफ कडून गोड पण तेवढीच हेल्दी अशी रेसिपी शिकूया। आजच्या भागात आपण भेटणार आहोत शेंगे कुटुंबाला, जे राहतात चारकोप सेक्टर 2 येथे। तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि त्यांच्याकडनं रेसिपी शिकूया। नमस्कार, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। ताई, मला तुमचं नाव आणि तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा, म्हणजे तुम्ही काय करता? माझं नाव आहे मेघना भारत शेडगे। मी मेघना चॅरिटेबल ट्रस्टची फाउंडर आहे। पहिलं आम्ही एक NGO रनिंग करते महिलांसाठी। मेन आम्ही मोटिवेशन कॅम्प्स, आम्ही महिलांसाठी एक मंच मी केलेला आहे आणि तो फ्री आहे। त्याचं नाव आहे आय एम द बेस्ट लेडी क्लब। एव्हरीथिंग म्हणजे 5 पिलर्स जे आहेत आपले, एज्युकेशन, एम्पॉवरमेंट, एंटरटेनमेंट, हेल्थ रिगार्डिंग, ते सगळे आमचं आय एम द बेस्ट मध्ये येतात। म्हणजे तुम्ही एक इन्स्पायरिंग असू शकता लेडीसाठी, कारण पूर्णपणे तुम्ही महिलांना सगळ्यांना एकत्र आणता। मी प्रयत्न करते की महिलांना आपण एक मंच द्यावा की आपण जे घेतोय ते महिलांपर्यंत पोहोचलं जावं। कारण आज खरंच गरज आहे की घरातली स्त्री असो किंवा वर्किंग स्त्री असो, तिला कुठेतरी एक मंच मिळावा आणि तिला तो प्लॅटफॉर्म मिळावा तिच्यातल्या कला गुण जपण्यासाठी किंवा एक कॉन्फिडन्स येण्यासाठी। आणि खूप सुंदर कार्य तुम्ही करता। थँक्यू सो मच। तर ही रनिंग किंवा NGO होती, तर त्याच्या अगोदर मी एक प्री स्कूल टीचर होते। म्हणजे आधी तुम्ही टीचर सुद्धा होतात? लहान मुलांबरोबर जे माझं एक वेगळंच नातं होतं त्यांच्याबरोबर। तर 9 इयर्स मी स्कूलमध्ये दिले। मग तिथून प्री स्कूल टीचर वरून इकडे कसं? प्री स्कूल टीचर होते आणि साईड टू साईड मला सोशल वर्कची भरपूर म्हणजे आवड होती। दॅट इज अ माय पॅशन होतं। जसं मी सोशल वर्क करताना जायचं, ऑर्फेजमध्ये जायचे मी, म्हणजे विधवा आश्रम बोला किंवा सिनियर सिटीजन लहान मुलांच्या ऑर्फेजमध्ये जायचे, काही सोशल वर्क। आणि मेन म्हणजे असा किस्सा झाला की मी का फाउंडेशनमध्ये आलेली की जेव्हा कोविडचा जो काळ होता, कोविडच्या काळामध्ये आम्ही, माझे हजबंड आणि मी, आम्ही दोघांनीही मिळून खूप म्हणजे हेल्पिंग हँड केली वगैरे। आणि कोविडमध्ये पाहिलं की भरपूर अशा गरजा आहेत, नीड्स आहेत की तो आपण कोविड नंतर झाला, 1-2 वर्षाने क्लिअर झाला, पण त्याच्यानंतर पुढे पण असे मी पाहिले की महिलांना खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, खूप सारे आहेत, तर आपण का नाही आपण करू शकू। तर त्यामुळे मी स्वतःचं फाउंडेशन मेघना चॅरिटेबल ट्रस्ट सुद्धा मी फाउंडेशन हे केलं। त्याच्यामध्ये माझे हजबंड सुद्धा मला हेल्पिंग हँड भरपूर म्हणजे त्यांचा सपोर्ट आहे। तर दोघं आम्ही मिळून ती रनिंग करतो आणि हेच मेन एम आहे की मी हा सोशल वर्कमध्ये खूप खूप छान, खूप छान। आमच्याकडनं खूप शुभेच्छा आहे नवराष्ट्राकडून तुम्हाला, कारण तुमची वाटचाल ही खरंच खूप सुंदर रस्त्यावर चालली आहे आणि ह्याला जे तुमच्या डोक्यामध्ये जे शिखर गाठायचंय तुम्हाला महिलांसाठी, ते नक्कीच तुम्हाला मिळेल। थँक्यू सो मच मॅम। मेघना मॅम, तुमच्या बोलण्यामध्ये ऑलमोस्ट होतं की तुमच्या मिस्टरांचा तुम्हाला खूप मोठा सपोर्ट होता। तर मला तुमच्या कुटुंबाची, तुमच्या मिस्टरांची ओळख करून द्या। हे माझे हजबंड भारत शेंगे सर। नमस्कार सर। आणि ही माझी छोटीशी प्यारीशी प्रिन्सेस डॉटर सई। हाय सर, मी तुमच्याकडे पहिले येईन की जसं मगाशी ताई बोलताना म्हणाल्या की ऑलमोस्ट त्यांचा खूप सपोर्ट तुम्हाला होता आणि त्या खूप काय काय करतात महिलांसाठी। त्यांचं पूर्णपणे एम आहे की काहीतरी पुढे करावं की जेणेकरून महिला कॉन्फिडंट व्हावी, तिला मंच मिळावा। काय सांगाल तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल, तुमच्या लग्नाबद्दल? लग्न पण खूप स्ट्रगल मध्ये झालं। किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 14 इयर्स। आणि लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज पण असं आहे की तो पूर्ण पिक्चरच बनेल, म्हणजे सैराट स्टोरी पण डबल आहे। अरे बापरे। आणि स्टोरी अशी आहे की इंटरकास्ट असल्यामुळे थोडं फॅमिलीचं बर्डन, पूजा पाठ, हे ते सगळे घरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या कास्टमुळे। आणि बाकी आम्ही जसा प्रयत्न केला, माझा म्हणजे गणपती मी बनवतो, मूर्तिकार आहे, आणि त्यावेळी माझा सगळा बिझनेस पण स्टॉप झालेला। पुन्हा एकदा मेघना आर्ट स्टार्ट करण्यासाठी तिने जो मला सपोर्ट दिला तो खूप अमूल्य आहे। आणि तिने जसं माझ्याबरोबर लग्न केलं
माझं भले शिक्षण कमी आहे पण तिचं शिक्षणाचा अडथळा आला. आमच्या लग्नामुळे शिक्षण पण तिचं थांबलेलं, ते लग्नानंतरही तिने पूर्ण केलं. ही पण मोठी गोष्ट आहे खरंच. आणि तिने दाखवलं की मी अनस्टॉपेबल आहे, मी थांबणारी मुलगी नाही. आणि तिने तुम्हाला खूप मोठी छान मौलाची साथ दिली. ती न थांबता तिने मला सपोर्ट देऊन आज तिने स्वतःचं फाउंडेशन उभा केलं आहे. त्यानंतर महिलांना पण प्रोत्साहित करते. म्हणून मी मगाशी त्यांना बोलली तुम्ही एक इन्स्पिरेशन लेडी आहात. मी दोघांनाही विचारेन की जसं तुम्ही म्हणाला सैराट मूवी सारखी ही खरं तर स्टोरी आहे, स्ट्रगल पिरियड आहे, एवढं वर्ष आहे. असा कुठला क्षण तुम्हाला आठवतो की जो खरंच खूप कठीण होता तो काळ तुम्हाला त्या वेळेसाठी, पण तुम्ही तो पार करून आज तुम्ही ह्या सगळ्या शिखरावर पोहोचलात, ह्या यशावर आहात? असे खूप सारे प्रॉब्लेम्स आणि म्हणजे झाले जसे म्हणजे प्रत्येकाच्याच लाईफमध्ये होतात, पण आमच्याही झाले म्हणजे. पण असा एक किस्सा मी सांगू शकते की जसा कोविड काळ असा होता त्याप्रमाणेच मध्ये डेंग्यूची लाट आली. तेव्हा आमच्या तिघांनाही फॅमिलीमध्ये तिघांनाही डेंग्यू झालेला ॲट अ टाइम तिघांनाही. आणि तिघेही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये होते. म्हणजे माझी डॉटर वेगळ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला फर्स्ट झाला आणि मी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये. मला ऍडमिट केलं तेव्हा ती यायची डब्बा घेऊन. आणि 2-3 दिवस झाले की दिसली नाही मला की डब्बा येत नाहीये. आणि मेघना पण मला भेटायला येत नाही. माझा मेहुणा येऊन मला बोललं की अरे तिथे गेली. मी जसं सलाईन लावलेलं तसं ते पिक्चर सारखं पूर्ण ते काढून मी स्वतः धावलो त्या हॉस्पिटलमध्ये गेलो. तेव्हा बघितलं की तिला ब्लडची गरज होती. ऍक्च्युली मला म्हणजे खूप लेट झाला कळालं कारण मी या दोघा पण ह्याच्यामध्ये होते. आणि लेट झाल्यामुळे तो प्लाझ्मा ब्लड जो असतो तो ब्लडही सापडत नव्हता. आणि त्यावेळी आमची एनजीओ नव्हती, कुणाची मदत नव्हती, फॅमिली सपोर्ट नाही, काहीच नव्हतं. तसाच अजून एक किस्सा आहे, तो मोठा किस्सा आहे की मी 14 हाईट म्हणजे 14 फुटावरून जेव्हा आमच्या घराचं काम चालू होतं तिथून मी खाली पडलो. खाली तर पूर्ण दगडांचे थर होते, ते खडी वगैरे आणि मोठे मोठे दगड होते. त्याच्यामध्ये मी पडलो तर पूर्ण माझा हात जबडा वगैरे सगळा पूर्ण हे झाला आणि कमरेला मार लागला आणि जागीच मी बेहोश झालो. आणि माझी फॅमिली आणि हिची फॅमिली आजूबाजूला राहणार पण ते सगळे बघत उभा राहिले, कुणी आलं नाही हात लावायला. मग तेव्हा एकटीने हिने लव्ह मॅरेज झालंय म्हणून आम्हाला ही शिक्षा भेटली की तिने एकटीने स्वतःहून दवाखान्यात नेलं माझं म्हणजे सगळं काही. मी तर 2 दिवस कोमामध्ये होतो, मला काहीच माहिती. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी आई म्हणून शब्द वापरला. तेव्हा ती मम्मी कुठे आहे हिला विचारलं, ते तुम्ही नाही. मी सॉरी पण तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारेन की खरंच तुमची स्टोरी इन्स्पायरिंग आहे आणि आज तुम्ही एवढं स्ट्रगल करून आज तुम्ही ह्या शिखरावर पोहोचलाय. आता फॅमिलीचा सपोर्ट आहे, आता फॅमिली तुमच्याशी बोलते, कॉन्टॅक्ट करते की? आता सध्या तर सगळेच बोलतात. खूप स्ट्रगल असला तरी तुम्ही दोघंही ठाम आहात तुमच्या ध्येयावरती आणि एकमेकांना साथ देत आज तुम्ही दोघंही पुढे जाताय. मेघनाचं आहे आणि तुमचं सुद्धा तेवढंच आहे की तुम्ही सुद्धा तिला साथ देताय. ताई मी तुझ्याकडे येईल आता. म्हणजे आई बाबांची तो स्टोरी मी ऐकली, त्यांचा बॉन्ड मी बघितला किती स्ट्रॉंग आहे, त्यांचं प्रेम मी पाहिलं. तुझा आणि आईचा बॉन्ड कसा आहे, मदर डॉटर? म्हणजे फ्रेंड सारखा आमचा बॉन्ड आहे. म्हणजे एकदम फ्रेंड आहे तुझी, एकदम छान अशी. ओरडते की नाही आई? नाही ओरडत? अभ्यास करत नाही म्हणून खात नाही वगैरे असं काही कंप्लेंट? छान मला स्टडी मध्ये हेल्प करते. मी तुला विचारेन की आईच्या हातचा पदार्थ कुठला? आई बनवते की नाही घरी जेवण? अरे वा, बनवते. म्हणजे एवढ्या वेळात सुद्धा आई घरी काही ना काही बनवत असते. कुठला पदार्थ तसा कुठला पदार्थ आवडतो आईच्या हातचा? चिकन बिर्याणी. वा. तर चला आज आम्ही तुझ्या आईला घेऊन जाणार आहोत किचन मध्ये आणि आम्ही आणि आमचे प्रेक्षक आज शिकणार आहोत. बघूया आई तुझी काय एक वेगळा पदार्थ आम्हाला शिकवते. तर तुम्ही दोघांनीही थांबायचंय. मेघना मॅमला घेऊन आम्ही जातोय किचन मध्ये आणि आजची रेसिपी शिकूया. आपला गप्पा तर खूप छान झाला. तर चला आपण सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला. काय आहे आपल्या आजच्या पदार्थाचं नाव? ज्या पदार्थाचं नाव आहे गव्हाच्या पिठाचा शिरा. वाव. म्हणजे रव्याचा शिरा खाऊन जर का कंटाळा आला असेल तर आपण नक्कीच ही रेसिपी ट्राय करू शकतो. बघूया आपण साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला त्यासाठी. 2 वाटी पाणी, वॉटर, देन साखर आणि आपण साखरेचा पाक बनवून. अच्छा, म्हणजे हे पाणी आपण घेतले त्यात आपण साखरेचा पाक बनवून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण हे आहे ड्रायफ्रुट्स. बरोबर. आणि हे आहे घी, 1 वाटी घी. तर ड्रायफ्रुट्स आपण घी मध्ये रोस्टेड हे करून घ्यायचे की छान एकदम की व्यवस्थित छान टेस्ट लागण्यासाठी. आणि देन हा आहे गव्हाचे पीठ. आणि गव्हाचे पीठ जे आहे
ते मी आहे की वर्किंग वुमन आहे, त्यामुळे मला बाजारात जाऊन बरोबर. अन्न वगैरे दळून वगैरे हे भरपूर शक्य होत नाहीये काही. खरंच आहे ती गोष्ट. ऑफकोर्स. सो आमच्या वर्किंग वुमनसाठी एक प्रधान यांनी खूप छान आम्हाला घरपोच आम्हाला डिलिव्हरी मिळते आणि एकदम छान पॅकेजिंग पण खूप म्हणजे छान तुम्हाला असते. पॅकेजिंग Yes, फार of आवडतं course. आणि घरपोच डिलिव्हरी हो, मिळते ही delivery गोष्ट पण होते. खरंच वर्किंग Yes. वुमन साठी खूप महत्वाचं आहे ते. Yes, तर चला मंडळी, आपण साहित्य बघितलंय, वळूया आपल्या आजच्या कृतीकडे. हो. प्रथम आपल्याला काय करायचंय, आणि नंदाच्या वरती आपल्याला घी तूप छान टाकायचंय. हे ड्रायफ्रुट्स आपण आधी का टाकतो? की अगोदर आपण हे केल्यानंतर छान टेस्टी होणार, आणि स्वाद सुंदर येतो. सुंदर येईल आणि एकदम कुरकुरीत आणि छान. बरोबर, म्हणजे क्रिस्पी जो Yes. पण वाह, सुंदर सुगंध येतोय असा. जसा घमघमाट सुटतो ना घरात शिऱ्याचा, तसाच येतोय. जस्ट लाईक सत्यनारायणच्या पूजेला पण असा प्रसाद प्रसाद असतो. हा, त्याप्रमाणेच आपल्या पंजाबीमध्ये गुरुद्वारामध्ये कडेचा अच्छा. प्रसाद म्हणून हा दिला जातो. तर चला, मला आता टेम्पटिंग झाले, टेस्टिंग कधी करूया. वात एकदम झटपट आणि चविष्ट असा आपला हेल्दी गव्हाच्या पिठापासून बनवलेला शिरा तयार झालेला आहे. तर चला टेस्ट करूया, कारण टेम्पटिंग वाटते मला. स्वाद बरंच आहे, तुम्हाला पण टेस्ट करायचंय, सई तुला सुद्धा, आणि सांगायचंय कसं झालंय. मेघना मॅम, तुम्ही इतकी छान झटपट आम्हाला हेल्दी रेसिपी शिकवली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि प्रथाकडून तुम्हाला ही एक छोटीशी आठवण. थँक्यू सो मच माधवी मॅम, थँक्स अ लॉट. तर मंडळी, आजचा भाग आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा. किंवा तुम्हाला सुद्धा घरचा शेफ ह्या कुटुंबाचा सहभाग घ्यायचा असेल, किंवा ह्या आपल्या सिरीजमध्ये सहभाग व्हायचा असेल, तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. माइट बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल. तर असेच नवनवीन भाग आणि रेसिपी घेऊन आम्ही येत राहू. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद.